सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा या आपल्या हॅपी 12 सेशन मध्ये. सो माझं नाव आहे कविता दीपक नरवडे. मी या हेल्दी हॅपी कम्युनिटी मध्ये 9.5 वर्षापूर्वीपासून आली होती स्वतःच्या हेल्थ साठी. इथं आल्यावर कळालं स्वतःची हेल्थ खूप महत्वाची आहे, परंतु त्यासोबत आपल्या कुटुंबाची हेल्थ पण तितकीच महत्वाची आहे. आणि आम्ही पूर्ण फॅमिली मेंबर्स हेल्दी हॅपी स्वस्थ लाईफ जगत आहोत. आणि हा सेशन चालू असताना कृपया रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला काही पॉइंट आवडले तर लिहून घेऊ शकता, नोट डाऊन करू शकता. यस. आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की सध्याची परिस्थिती काय आहे, सध्याची जीवनशैली काय आहे आणि त्या सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आज कुठले चॅलेंजेस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. यस. पहा, आज प्रत्येकाची जीवनशैली धावती आहे, अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि हे सर्व करत असताना आपल्या धावत्या जीवनशैलीमध्ये स्ट्रेस, टेन्शन, ताण तणाव अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढत चाललाय. आणि वाढत्या या ताणतणावामुळे स्ट्रेस टेन्शनमुळे होते काय, आपण काहीतरी स्वतःचा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी घेत असतो. ते म्हणजे काय, चहा कॉफी याचं सेवन करत असतो. आणि याच्या मदतीने जर पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये कॅलरी पण जास्त जातात आणि आपलं वजन सुद्धा झपाट्याने वाढू शकतं. त्याचबरोबर अनेक व्यक्ती आहेत पहा, आनंद होतो म्हणून असेल किंवा कधी कधी ताणतणाव स्ट्रेस टेन्शन कमी करण्यासाठी असेल, अल्कोहोलचा वापर करतात. अल्कोहोल ड्रिंक स्मोकिंग हे आपल्या आरोग्याला घातक आहे, हे ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. पण तरी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे आपलं शरीर जे आहे हे अनहेल्दी शरीर बनत चाललंय. आणि भारत देश हा सणांचा देश आहे. आत्ताच आपल्याकडे कुणाचं बर्थडे अॅनिव्हर्सरी त्याचबरोबर लग्नांचे समारंभ होत असतात आणि याच्यामध्ये आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये स्वीट्स किंवा गोड पदार्थ घेत असतो. आणि याच्या मदतीने सुद्धा आपल्या शरीरात खूप काही कॅलरीज आपण घेतो आणि आपलं वजन झपाट्याने वाढतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर आता अधिक महिना आहे ना, अधिक महिन्यामध्ये धोंडे म्हणजे गोड पदार्थ जावयाला केले जातात, पाहुण्यांना केले जातात, याच्यामध्ये सुद्धा आपण जास्त कॅलरीज घेतो. आणि हे सर्व घेतल्यानंतर होतं काय, पाहू शकता इथे दाखवल्याप्रमाणे आपलं शरीर बनत आहे, अनहेल्दी शरीर. तर आपल्याला स्वस्थ आनंदी फिट राहण्यासाठी आपलं शरीर हे तंदुरुस्त असणं खूप गरजेचं आहे. यस. तर ते तंदुरुस्त कसं बनायचं त्याविषयी माहिती देणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा, आजच्या सेशन मध्ये तुम्हाला हेल्दी फिट स्वस्थ राहण्याविषयी माहिती भेटणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना तुम्हाला स्वतःला आयुष्यभर मेडिसिन फ्री लाईफ जीवन कसं जगायचं याचं सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 1 मिनिट स्लाइड्स कंटिन्यू करते. हा, तर पाहू शकता पहा, आज जर पाहिलं तर हे 5 प्रकारचे डिसीज म्हणजे आजारपण खूप झपाट्याने वाढत चाललंय. याची जर पाहिलं रेशो तर पूर्वी एक 15-20 वर्षापूर्वी याचा रेशो खूप कमी होता. पण आज जर पाहिलं तर टाईप 2 डायबेटीस, त्याचबरोबर हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकाराची समस्या, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर, त्याचबरोबर स्ट्रोक, सर्टन फॉर्म ऑफ कॅन्सर्स म्हणजे विविध प्रकारची कॅन्सर्स, हे जे 5 प्रकारचे आजार आहेत हे पूर्वीच्या तुलनेपेक्षा आता जर पाहिले तर खूप झपाट्याने वाढत आहेत. यस. तर याचं मेन कारण काय आहे पाहू शकता, ओबेसिटी इन्क्रीज द रिस्क फॉर ऑल डिसीज. म्हणजे काय, ओबेसिटी म्हणजे शरीरामध्ये वाढलेला लठ्ठपणा किंवा वाढलेलं वजन, हे कारण असणार आहे हे 5 प्रकारचे आजार वाढण्याच्या मागचं. सो इथे पाहू शकता पहा, डायबेटीस मध्ये जर पाहिलं तर आपला भारत देशाचा नंबर 1 मध्ये रेशो चालू आहे. हे मी सांगते का, मी सांगत नाहीये. तर हा WHO चा सर्वे आहे आणि त्या सर्वेनुसार जर पाहिलं तर भारत देशामध्ये 2000 साली जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये 100 पैकी 31% व्यक्ती जे आहेत, 31.7, हे डायबिटीस ग्रस्त आहेत. आणि जर आपण आपली जीवनशैली बदलली नाही, आपल्या आहारविहाराच्या सवयी बदलल्या नाही, आपल्या स्वतःच्या शरीराला आपण आज हेल्दी बनवण्यासाठी वेळ दिला नाही, तर भविष्यामध्ये हाच रेशो 2030 मध्ये 100 पैकी 79% लोक हे डायबिटीस ग्रस्त असणार आहेत आणि फक्त 20% लोक असे असणार आहेत जे हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जीवन जगणार आहेत. मग आपण आज ठरवणार आहोत या सेशन मध्ये की मला त्या 80% डायबिटीस ग्रस्तांमध्ये राहायला आवडेल की हेल्दी 20% लोकांमध्ये राहायला आवडेल.
तर नक्कीच तुमचा सुद्धा सर्वांचा एकच गोल असणार आहे की मला 20% लोकांसोबत राहायचंय. तर तो निर्णय आज तुम्हाला या सेशन नंतर घ्यायचा आहे. तर पाहू शकता, पहा, एक 20 वर्षापूर्वीची शेतीची जर पद्धत पाहिली तर अशा पद्धतीची शेती केली जायची. अगदी बैलाने किंवा सेंद्रिय खताने काय शेतामधली जी पिकं काढली जात होती. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. आज जर पाहिलं तर केमिकल, रासायनिक खतं हे अतिरिक्त प्रमाणामध्ये वापरले जातात. अगदी पेरणीपासून. आणि त्याचा परिणाम काय होतोय? परिणामी ते जे फळ आहेत, सब्जी आहे किंवा फळ आहेत, पालेभाज्या आहेत, आपल्यापर्यंत येत आहेत, परंतु येत असताना त्याच्यामध्ये अतिरिक्त केमिकल आणि पेस्टिसाइड वापरलं जात आहे. त्याचबरोबर पाहू शकता, फळं जे आहेत ती सुद्धा प्रीमेच्युअर तोडली जातात, पिकवली जातात आणि मग ती सुद्धा फळं आपल्यापर्यंत येतात. आणि नक्कीच पहा, 7व्या महिन्यामध्ये जर एखादं बाळ जन्माला आलं तर प्रीमेच्युअर असतं, म्हणजे त्याची परिपक्व वाढ झालेली नसते. परंतु 9 महिन्यांनी पूर्ण बाळ जर जन्माला आलं तर ते परिपक्व मानलं जातं. त्याच पद्धतीने फळं आहेत, जर पूर्ण त्याची प्रक्रिया करून पिकवली गेल्यानंतर त्या फळांमध्ये जर पाहिलं तर कस कमी असतो, पण रासायनिक खतांचं प्रमाण हे जास्त आहे किंवा केमिकलचं प्रमाण हे जास्त आहे. आणि पोषक तत्वांची मात्रा दिवसेंदिवस त्याच्यामध्ये कमी होत चाललेली आहे. त्याचबरोबर पालेभाज्यांची अवस्था पाहू शकता. अशा पद्धतीने पालेभाज्या आहेत, चकचकीत दिसतात आपल्याला, परंतु त्याला कलरिंग केलं जातं, पिकवलं जातं विविध पद्धतीने आणि तोच भाजीपाला आपण स्वतः घेऊन येतोय, आपल्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा खातायत. पण ही रियालिटी आहे. याला आपण सध्या बदलू शकतो का? याला बदलू नाही शकत, परंतु याला सोल्युशन मात्र शोधू शकतो. तर सोल्युशन काय आहे ते आपण शेवटच्या स्लाइडवर पाहणार आहोत. येस, तर इथे एक छोटासा व्हिडिओ आहे, तो आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि then आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. कीटनाशक छिड़काव से मिट्टी में इतने जहरीले रसायन मिल चुके हैं कि अनाज का हर दाना जहरीला है। बहुत कम लोग जानते हैं कि एक बार खेतों में छिड़क दिए जाने के बाद ये जहर 100 साल तक नष्ट नहीं होते। आवाज येत नाहीये कविता मॅम. ऑडिओचा आवाज येत नाही. येस सर, आवाज येत नाही का? हा, आवाज येत नाही ऑडिओचा मॅडम. एकच मिनिट, एकच मिनिट. और आपके शरीर में समाकर आपके शरीर को धीरे धीरे नष्ट करना शुरू कर देगा। दिल्ली के डॉक्टर बीडी बनर्जी इन जहरीले कीटनाशकों पर 2 दशकों से भी लंबे समय से रिसर्च कर रहे हैं। किसान ने किसी भी पेस्टिसाइड का यूज किया, उसने तो अपने फायदे के लिए, क्रॉप को बचाने के लिए। उसको नहीं पता है कि ये जो दवाई वो डाल रहा है वो आज चला जाएगा, खत्म हो जाएगा, कल खत्म हो जाएगा, कितने सालों में खत्म होगा। जनरली इसका हाफ लाइफ जो होता है, इट इज समथिंग बिटवीन 50 years to 150 years। जहरीले कीटनाशकों के छिड़काव से फसल अच्छी होती है ऐसी बात नहीं है। हाँ, इन फसलों में लगे कीड़े मर जाते हैं और कीड़ों को मारने के बाद ये जहर अनाज के दानों, सब्जियों या फलों में हमेशा हमेशा के लिए ठहर जाता है, जो आसानी से हमारे खाने के साथ हमारे शरीर में आ जाता है। कीटनाशक यानी इंसेक्टिसाइड्स, इनमें जो जहर कीटों के नाश के लिए मिलाया गया वो पहले हवा में घुला, हवा के जरिए पहुंचने लगा गांव के लोगों की सांस में, अनाज और फलों के जरिए वो पहुंच गया खाने वालों के जिस्म में।
और पानी के जरिए हमारी नसों में पहुंचकर हमारे लहू के साथ रगों में दौड़ने लगा। किसानों तक को पता नहीं था कि वो जहर के व्यापार का हिस्सा बन गए। यह बाजार में जहर के व्यापारियों की ताकत थी कि जहर आसानी से हमारी नस नस में घुलता चला गया। फसलों में या सब्जियों में छिड़काव किए जाने वाले जहर इतने असरदार होते हैं कि धोने और उबालने के बाद भी ये हमारे खाने में मौजूद होते हैं। हमारे जमाने में जो खाना बनाते थे हम, उसमें बहुत मिठास होती थी, सुगंध होती थी। येस, तर नक्कीच पहा, आपले आजी असेल, आजोबा असतील, त्यांच्या काळामध्ये जो आहार होता तो आता राहिलाय का? तर त्यावेळेस जो जमिनीमध्ये कस होता, अन्नामध्ये कस होता, तर तो आता राहिलेला येस. तर तो जो कस होता तो आता आपल्या आहारामध्ये आहे का? जमिनीमधला कस कमी झालाय आणि म्हणूनच आपल्या अन्नधान्यामधील असेल, फळभाज्यांमधील असेल तर तो सुद्धा कस दिवसेंदिवस कमी होत चाललाय. त्याचबरोबर आपण पाहू शकता, जर आपल्याला हेल्दी, हॅपी, फिट, स्वस्थ राहायचं असेल, आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर नक्की जसं घराला काही पिलर असतात आणि जेवढे पिलर स्ट्रॉंग असतील तेवढं आपलं घर मजबूत राहतं किंवा बिल्डिंग मजबूत राहते. त्याच पद्धतीने आपल्या शरीराचे सुद्धा 5 पिलर आहेत किंवा स्तंभ आहेत. कुठले आहेत ते पाहू शकता. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या शरीराला सकस संतुलित आहाराची गरज आहे आणि ती गरज आहे बॅलन्स न्यूट्रिशन. म्हणजे आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे आपल्याला बॅलन्स मध्ये गरजेचे आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 30% आपल्याला गुड कार्ब्सची गरज आहे, 40% आपल्याला गुड प्रोटीनची गरज आहे आणि 30% आपल्याला गुड फॅटची गरज आहे. आणि त्याचबरोबर 114 प्रकारची पोषक तत्व आपल्याला डेली बेसिसला गरजेचं आहे. आणि हे सर्व प्रकारचे ज्यावेळेस आपण वन टाइम मध्ये म्हणजे दररोज आपल्या शरीराला देणार आहोत त्यावेळेस त्याचा समावेश केला जातो बॅलन्स न्यूट्रिशन म्हणून. येस, तर बॅलन्स न्यूट्रिशन ही कधीपर्यंत गरज आहे आपल्या शरीराची? तर आपल्या शरीराची गरज आहे दररोजची, म्हणजे 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर रोजची गरज आहे. आणि हे जर आपण आपल्या शरीराला दिलं तर डेफिनेटली आपलं शरीर हे स्वस्थ, तंदुरुस्त राहणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पिलर आहे पहा, वाढता ताणतणाव कमी करण्यासाठी असेल, शरीराला हॅपी हार्मोन्स बनवण्यासाठी असेल, किंवा त्याचबरोबर जर पाहिलं तर शरीरातल्या अतिरिक्त कॅलरी खर्च होण्यासाठी पाहिलं, सगळ्यात महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे एक्सरसाइज. दररोजच्या दररोज व्यायाम करणे ही आपल्या शरीराची गरज आहे. मिनिमम 20 मिनिटं ते 45 मिनिटं आपण आपल्या शरीराला रोज वेळ देणं गरजेचं आहे. परंतु सध्या रियालिटी आहे की खूप सारे व्यक्ती सहज बोलतात, आमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत, सकाळी जॉबला जावं लागतं, खूप साऱ्या महिला म्हणतात टिफिन करावा लागतो, मॅडम सकाळच्या वेळेत अनेक कामं असतात आणि स्वतःच्या व्यायामाला आपण वेळ देण्यासाठी कधी कधी टाळतो. यस, तर आपल्याला जर आज आपण आपल्या स्वतःच्या शरीराला जर वेळ दिला, सकाळचे एक मिनिमम 45 ते 1 तास, 45 मिनिटं तर 1 तास, तर नक्कीच आपलं शरीर हे स्वस्थ मस्त राहणार आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरी खर्च होणार आहेत, म्हणजेच वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्याचबरोबर अति महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. ताणतणाव जर पाहिलं तर अगदी लहान आज मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला ताण, तणाव, चिंता या गोष्टी आहेत आणि मग याला मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. 99% जर पाहिलं तर आजार शरीरामध्ये निर्माण होतात ते म्हणजे आपल्या वाढत्या ताणतणावामुळे. आपलं शरीर मानसिक ताणतणाव जर जास्त असेल तर आपलं शरीर अजून जास्त खालावलं जातं. मग जर या स्ट्रेसला मॅनेज करायचं असेल, ताणतणावाला कंट्रोल करायचं असेल, तर ही हेल्दी हॅपी कम्युनिटी आपल्याला खुश ठेवण्यासाठी, आपल्या स्ट्रेस टेन्शनला कमी करण्यासाठी सुंदर असं सकाळच्या वेळेमध्ये मेडिटेशन सुद्धा करून घेत आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे स्लीप, झोप. शांत झोप जर पाहिलं तर ही प्रत्येक शरीराची गरज आहे, पण सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय सुद्धा आहे. पण आजच्या धावत्या जीवनशैलीमुळे आपले काय झाले, स्लीप डिस्टर्ब होत चालली आहे. एक तर झोपेचं पॅटर्न जे आहे चेंज होत चाललंय. एक तर रात्रीचं आपण लेट झोपतोय, सोशल मीडिया असेल, काही कामं असतील, याच्यामुळे आपली झोपण्याचा जो टायमिंग आहे हा लेट होत चाललाय आणि उठण्याचा जो टायमिंग आहे हा सुद्धा लेट होत आहे. या प्रोसेस मध्ये जर पाहिलं तर झोपेची क्वालिटी जर व्यवस्थित नसेल किंवा झोप जर शांत झाली नाही तर आपल्या शरीरामध्ये डोपामाइन, मेलाटोनिन नावाचे जे हार्मोन्स आहेत हे व्यवस्थित रिलीज होत नाही आणि म्हणून आपलं शरीर रिकवर होत नाही
आणि जर रिकवर झालं नाही तर दुसऱ्या दिवशी ऊर्जा कुठून निर्माण होईल? मग दुसऱ्या दिवशी जर आपल्या शरीराला ऊर्जावान बनवायचं असेल तर आपल्याला शांत झोप पण महत्वाची आहे, दिवसाची नव्हे. कधीची? तर रात्रीची झोप आपल्याला शांत गरजेची आहे, 5 ते 6 तासाची. यस. आणि त्याबरोबर महत्वाचा एक पिलर आहे तो म्हणजे सोशलायझेशन. आनंद सेलिब्रेशन करण्यासाठी किंवा सोशलायझेशनसाठी आपल्याला कोणाची गरज आहे? तर एक कम्युनिटीची गरज आहे आणि इथे सुंदर अशी हेल्दी कम्युनिटी आहे आपल्यासोबत. हे 5 पिलर जर आपण फॉलो केले तर नक्कीच आपल्याला हेल्दी राहण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर पाहू शकता बघा, डेली आपल्या शरीराची रिक्वायरमेंट काय आहे? आपल्या शरीराला दररोज जर पाहिलं तर पर केजी पर ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे व्हिटॅमिन मिनरल जसं लोह, त्याला आपण आयर्न म्हणतो, आयर्न असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल. हे काय आहे? हे कॅल्शियम हे आपल्याला दररोजच्या दररोज गरजेचं असतं. तर हे व्हिटॅमिन वगैरे आपल्याला रोज जर आपण आपल्या शरीराला दिलं तर आपलं शरीर हेल्दी राहतं. त्याचबरोबर कार्ब्स, इसेन्शियल फॅट आपल्या शरीराला गुड डायजेशन साठी घेतलेला आहार प्रॉपर डायजेस्ट होण्यासाठी जर डायजेशन चांगलं असेल तर डेफिनेटली आपण चांगल्यापैकी आपला हेल्थ रिझल्ट आपण घेऊ शकतो. पण जर शरीरामध्ये जर पाहिलं तर फायबरची कमी असेल तर अपचनाचे त्रास जास्त वाढतात किंवा पचन संस्थेची कामं जे आहेत हे डिस्टर्ब होतात आणि कालांतराने 90% आजार हे आपल्या पोटाच्या तक्रारीपासून वाढण्याची जर पाहिलं तर समस्या वाढू शकते. यस. त्याचबरोबर आपल्या शरीराला हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी पाण्याची पण गरज आहे. आपल्या 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी आपण दररोज जर दिलं तर नक्कीच आपलं शरीर हे हेल्दी राहणार आहे. सर्वात लो कॅलरी मध्ये जर पाहिलं तर पाणी हे आपल्याला मदत करत असतं ऊर्जा देण्यासाठी. यस. त्याचबरोबर पहा, बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातल्या ताटामध्ये काय घेतो हे चेक करणं खूप गरजेचं आहे. आपल्या ताटामध्ये जरी आपण घरचा आहार खात असाल तर त्यामध्ये एक्सेस मध्ये आपण मीठ घेतोय, साखर आहे, ऑइल आहे, तेलाचं प्रमाण असेल, मसाला असेल, हे जे पदार्थ आहेत ना हे आपण जास्त घेतोय. पण आपल्याला काय करायचंय? आपल्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला राईट अमाउंट मध्ये प्रोटीन, फायबर, पाणी या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे. आणि दिवसेंदिवस याची आपल्या आहारामध्ये कमतरता आहे आणि याच्या कमतरतेमुळे शरीर हे अनहेल्दी शरीर बनत चाललेलं आहे. यस. तर तेलाचं प्रमाण जर पाहिलं तर आज एका व्यक्तीला फक्त 15 ते 20 ml तेलाची गरज आहे. पण आपण आपल्या भाजीमध्ये किती तेल वापरतोय? आपण आपल्या घरामध्ये किती तेल वापरतोय? हे पण चेक करणं गरजेचं आहे. हे मी नाही सांगत आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहे. एका घरामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर मिनिमम त्यांना अर्धा लिटर तेलाची गरज आहे. अतिरिक्त तेलामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जर पाहिलं तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत चाललंय, फॅटचं प्रमाण वाढत चाललंय. आणि त्याचबरोबर जर एकदा वापरलेलं तेल परत आपण वापरत असाल तर नक्की त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे अतिरिक्त आपल्याला धोकेदायक पदार्थ आहे. पण आपण किती वापरतोय हे खूप चेक करणं गरजेचं आहे. एक इथं छोटासा व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत 1-2 मिनिटच्या आतमध्ये. आणि आवाज येतोय का फक्त सर मला शेअर करा. आवाज येतोय सर? आता बंद झाला मॅडम. 1 मिनिट. और अब हम जिस खबर का वो वाला विश्लेषण आता वाला। करेंगे वो आपके पूरे परिवार की सेहत से जुड़ी हुई खबर है। आपको जानकर हैरानी होगी कि आपके भोजन की थाली में से जरूरी पोषक तत्व गायब होते जा रहे हैं। यानी आप जो खाना खा रहे हैं उससे आपका पेट तो भर सकता है लेकिन पोषण नहीं हो सकता। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन ने इसी वर्ष एक फूड कॉम्पोजिशन टेबल तैयार किया है जिसके आधार पर इंडियन डायटिक एसोसिएशन यानी आईडीए ने भारतीय थाली से जुड़ा एक रिसर्च किया। इस रिसर्च के मुताबिक पिछले 30 वर्षों से भारतीय भोजन की ताकत और उसके पोषक तत्व लगातार कम हो रहे हैं। आपने अक्सर बड़े बुजुर्गों को ये कहते हुए सुना होगा कि पुराने जमाने में भोजन की बात ही कुछ और हुआ करती थी। हर चीज शुद्ध होती थी और आपका खाना शरीर को लगता था। बड़े बुजुर्गों की ये बात अब सच साबित हो रही है। आईडीए का रिसर्च इस बात को भी साबित करता है कि 30 वर्ष पहले खाने में शुद्धता की गारंटी आज के मुकाबले कहीं ज्यादा थी। आईडीए के मुताबिक गेहूं में 9% कार्बोहाइड्रेट कम हो चुका है। इसके अलावा बाजरे में 8.5% कार्बोहाइड्रेट कम पाया गया है। पिछले 30 वर्षों में मूंग की दाल में आयरन कंटेंट 6.12% कम हो गया है, जबकि मसूर की दाल में प्रोटीन
10% कम पाया गया। प्रोटीन हमारे शरीर के लिए बहुत जरूरी पोषक तत्व है और इसकी कमी से कई तरह की बीमारियां होती हैं। आटे और दाल के बाद सबसे ज्यादा इस्तेमाल होने वाली सब्जियों को भी चेक कर लीजिए। नए जमाने के आलू में विटामिन बी, मैग्नीशियम और जिंक की मात्रा पहले से कम पाई गई है। टमाटर में विटामिन बी, आयरन और जिंक की मात्रा में 66 से 73% तक की कमी देखी गई। फलों की बात करें तो सेब में आयरन कंटेंट पहले के मुकाबले 60% कम हो चुका है, यानी लो हीमोग्लोबिन और एनीमिया से पीड़ित लोगों को सिर्फ सेब के भरोसे अब नहीं रहना चाहिए। इस आंकड़े को देखने के बाद कई पुरानी कहावतों से फलों के पोषक तत्वों में भी गिरावट आ रही है। भारत की मिट्टी में जिंक की मात्रा 43% कम हो गई है। इसी तरह बोरॉन 18.3%, आयरन 12.1%, मैग्नीशियम 5.6% और कॉपर 5.4% कम हो गया है। जाहिर है, जब फसल को पैदा करने वाले खेतों में ही पोषक तत्व कम होंगे तो खाने पीने की चीजों में न्यूट्रिशनल वैल्यू भी कम मिलेगी। भारत धीरे धीरे बीमार और थके हुए लोगों का देश बनता जा रहा है। दिसंबर 2015 में आई द लैंसेट की एक रिपोर्ट के मुताबिक सेहत के मामले में 5 ब्रिक्स देशों में भारत सबसे नीचे है। ब्रिक्स देशों में भारत के अलावा यस, तर नक्कीच आपण पाहिलं की भारतीय जेवणामध्ये जर पाहिलं तर दिवसेंदिवस जी कमी होत चालली आहे पोषक तत्वांची, त्याच्यामुळे शरीराला जी एनर्जी पाहिजे ती नाहीये आणि शरीर हळूहळू थकत चाललेलं आहे. थकवा, कंटाळा, आळस याकडे शरीर जात आहे. तर हे कसं चेक करणार आहोत आपलं शरीर फिट आहे की अनहेल्दी आहे किंवा ओबेस आहोत की अंडरवेट आहोत, हे आपण कसं चेक करणार आहोत तर पाहू शकता या स्लाइडवर. आपलं जे वजन आहे हे आपल्याला कसं चेक करायचं? आपण आदर्श वजनावर आहोत की आपण ओव्हरवेट आहोत? आपली जी हाईट सेंटीमीटर आहे, पुरुषांची हाईट सेंटीमीटर जी आहे त्यामधून पुरुषांना 100 मायनस केलेस त्यांचं आदर्श वजन निघतं. त्याचबरोबर महिलांची जी हाईट सेंटीमीटर आहे त्यामधून जर 105 मायनस केलं तर त्यांचं आदर्श वजन त्यांना निघेल. तर इथे पाहू शकता जर आपल्या आदर्श वजनापेक्षा 5 किलो, 7 किलो, 10 किलो वजन जर आपलं जास्त असेल तर नक्कीच आपण त्याला ओव्हरवेट किंवा लठ्ठ व्यक्ती म्हणतो. आणि जर मोर दॅन 20 किलो, 25 किलो जर वजन आपलं जास्त असेल, बीएमआय आपला 30च्या अबव असेल, 30 पेक्षा जास्त असेल तर नक्कीच आपण ओबेस व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणू शकतो. आणि हे ओव्हरवेट आणि ओबेसिटी जर जास्त असेल तर शरीरामध्ये मेडिकल चॅलेंजेस किंवा प्रॉब्लेम वाढण्याची दाट शक्यता आहे. त्या पाहू शकता हार्ट डिसीज, हाय ब्लड प्रेशर हे जे चॅलेंजेस आहे, टाईप 2 डायबिटीस आहे, पुअर स्लीप, कॅन्सर, हे लो इम्युनिटी पॉवर, यस, हे जे चॅलेंजेस आहेत. त्याचबरोबर महिलांमध्ये जर पाहिलं तर गायनोकॉलॉजिस्ट चॅलेंजेस दिवसेंदिवस वाढत चालले. पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, हार्मोन इनबॅलन्स हे जे चॅलेंजेस आहेत हे वाढण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपल्या शरीरामधली ओबेसिटी किंवा वाढलेली फॅट किंवा चरबीचं प्रमाण. यस, सो पाहू शकता इथे 2 शरीर दाखवल्याप्रमाणे जर पाहिलं तर माझ्या लेफ्ट साईडचं जे आहे हे मस्क्युलर बॉडी आहे. हे मसलयुक्त शरीर आहे ज्याच्यामध्ये नॉर्मल लेवलला फॅट आहे आणि नॉर्मल लेवलला आपले मसल्स आहेत. आणि माझ्या राईट साईडचे जे शरीर आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर अनहेल्दी शरीर आहे. अनहेल्दी फॅट शरीरामध्ये स्टोअर झालेला आहे आणि अतिरिक्त वजनामुळे जर पाहिलं तर शरीर आपलं असं ओबडधोबड दिसतं. त्याच्या आतमधून जर पाहिलं तर शरीराचा जे अवयव असतात त्या अवयवांच्या साईडनी सुद्धा हे पिवळ्या कलर मध्ये जे दाखवले तर हे चरबीचं प्रमाण आहे. आणि हे जर आपण कंट्रोल नाही केलं तर कालांतराने याच्यामुळे सुद्धा शरीराला खूप जास्त भयंकर दुष्परिणाम वाढू शकतात. पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फॅट आपल्या शरीरामध्ये असतात. ट्रँक फॅट असेल, विजरल फॅट असेल किंवा मसलचे फॅट असतील. आणि ज्यावेळेस बघा चरबीचं प्रमाण वाढतं, रक्तातील चरबीचं प्रमाण जर वाढलं तर काही रक्तवाहिनी असतात आपल्या, त्या जर ब्लॉकेजेस झाल्या तर नक्कीच आपल्याला रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि कालांतराने त्याचं रूपांतर जर पाहिलं तर हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस सारख्या आजारांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. इथे 3 रक्तवाहिन्या दाखवल्यात तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला जर पाहिलं तर नॉर्मल लेवलची रक्तवाहिनी आहे, परंतु मध्ये जे दाखवलेली आहे याच्यामध्ये एक 40% जर पाहिलं तर काय आहे आपल्याला रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस दाखवते. परंतु शेवटची जी रक्तवाहिनी दाखवलेली आहे याच्यामध्ये 80% पेक्षा जास्त ब्लॉकेजेस जर असतील आणि त्याचं कनेक्शन जर आपल्या ब्रेन कडे असेल तर कालांतराने अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस सारखे आजार वाढू शकतात. आणि त्याचं कनेक्शन आपल्या हृदयाकडे जर असेल तर डेफिनेटली हृदय विकाराची समस्या
वाढू शकते. आणि आज झपाट्याने जर पाहिलं तर भारत देशाचा हृदयविकारामध्ये सुद्धा रेशो खूप झपाट्याने वाढत आहे. आपण म्हणतो की काल तो व्यक्ती भेटला आणि आज तो व्यक्ती नाहीये. का? तर रात्री 12 ते पहाटे 5 या काळामध्ये जर पाहिलं शरीराला नायट्रिक ऑक्साईडच्या डिफिशियन्सीमुळे असेल किंवा ह्या वाढत्या चरबीमुळे असेल तर हृदयविकाराची समस्या ही झपाट्याने वाढत आहे. जसे मोठ्या व्यक्तींमध्ये चॅलेंजेस वाढत आहेत, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मुलांमध्ये सुद्धा समस्या वाढत आहे. मुलांची सुद्धा आता जीवनशैली बदलत चालली आहे बघा. पूर्वीची जी मुलं होती हे मैदानी खेळ खूप जास्त खेळायचे, शारीरिक ऍक्टिव्हिटी जास्त होती. आणि आता जर पाहिलं तर मुलं स्ट्रेसफुल लाईफ जीवन जगतात. त्याचबरोबर व्हिडिओ गेम असेल, मोबाईल गेम असेल, अतिरिक्त वापर आहे, बैठी जीवनशैली आहे आणि यामुळे मुलांचं सुद्धा वजन वाढत चाललंय. त्याचबरोबर फास्ट फूड, जंक फूड, पिझ्झा, बर्गर, टेस्टी लागणारे फूड्स मुलांना आवडतात आणि त्याचं प्रमाण जर अतिरिक्त वाढत गेलं तर कालांतराने मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा वाढत चाललाय. आणि चीन नंतर भारत देशाचा नंबर जर पाहिलं तर चिल्ड्रन ओबेसिटी मध्ये आहे. सो नक्कीच पालकांनी आपण स्वतः जर काळजी घेतली तर नक्कीच आपण आपलं भविष्य चांगलं, सुंदर, हेल्दी घडू शकतो, ते म्हणजे आपली मुलं. आणि इथे पाहू शकता बघा, पूर्वीचे व्यक्ती कष्ट खूप करायचे, नॉर्मल थाळी होती जेवणाची, परंतु आज जर पाहिलं तर स्मार्ट वर्क आहे, बैठी जीवनशैली आहे, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, यावर बसून काम आहे आणि शरीराची हालचाल कमी होत चाललेली आहे. पण थाळी जर पाहिली तर नॉर्मल जी आहे ती आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण कॅलरीज घेतोय, पण घेतलेल्या कॅलरीज आपल्याकडून खर्च होत नाहीत आणि शरीरामध्ये जर त्या कॅलरीज स्टोअर झाल्या तर आपलं वजन कमी होण्याऐवजी आपलं वजन खूप झपाट्याने वाढत आहे. बरेच व्यक्ती म्हणतात आम्ही वजन वाढले पण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. काय प्रयत्न करतो? चालायला जातो, व्यायाम करतो, जिम करतो, है ना? हा एक पर्याय आहे, परंतु आपलं वजन जे आहे ना, तर ते वाढण्याचं कारण व्यायाम आहे का? नाहीये. पण व्यायाम करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आपल्याला 20% व्यायामाची गरज आहे. मग जर आपण 1 तास चाललो, 1 तास आपण वॉकिंग केली किंवा व्यायाम केला, तर मोर दॅन आपण 400 कॅलरी खर्च करणार आहोत शरीरामधून. पण त्या व्यायामानंतर आपण आपल्या शरीराला काय देतोय हे पण खूप महत्वाचं आहे. आणि त्या व्यायामानंतर जर आपण पोहे, खारी, टोस्ट, बिस्किट, ब्रेड, बटर, जाम आणि अशा क्वालिटीचा नाश्ता जर घेतला तर या नाश्त्यामध्ये पुन्हा आपण आपल्या शरीराला 500 कॅलरीज देणार आहोत. मग आपलं वजन कमी होईल का? आपलं वजन कमी होण्याऐवजी आपलं वजन हे वाढू शकतं. मग इम्पॉर्टंट आहे व्हाय ब्रेकफास्ट. काय केला पाहिजे ब्रेकफास्ट? व्यायाम तर आपण करणार आहोत, परंतु व्यायामानंतर आपल्या शरीराची गरज काय आहे? आणि खरंच नाश्ता किंवा ब्रेकफास्ट गरजेचा आहे का आपल्या शरीराला? तर नक्कीच पहा, ज्यावेळेस आपण रात्री जेवण करतो आणि जेवणानंतर आपण झोपतो आणि सकाळी उठतो, त्यामधल्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर आपल्या शरीराला एक उपवास होत असतो आणि त्या उपवासाला ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. त्याला नाव दिलंय ब्रेकफास्ट किंवा नाश्ता. मग अशा क्वालिटीचा केला जाईल का? केला पाहिजे का अशा क्वालिटीचा नाश्ता? तर नक्कीच आपण अशा क्वालिटीचा जर नाश्ता घेत गेलो तर आपल्या शरीरामध्ये काय होईल? अतिरिक्त कॅलरीजचा संच होईल किंवा अतिरिक्त प्रमाणामध्ये कॅलरीज वाढतील आणि न्यूट्रिशनची जी ही आहे मात्रा आहे ती कमी होण्याचे चान्सेस आहेत. आणि असा नाश्ता सर्वसाधारण आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या असतो. तर याला रिप्लेस नाश्ता जर आपण घेतला ज्याच्यामध्ये पोषक तत्व जास्त आहेत, जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कमी कॅलरीज आहेत आणि त्याच्यामुळे आपलं वजन सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे आणि हेल्दी राहायला सुद्धा मदत होणार आहे. असा काय ब्रेकफास्ट आहे तो आपण जाणून घेणार आहोत नेक्स्ट. बघा, आपण जर या स्लाइडवर पाहिलेला जो ब्रेकफास्ट किंवा नाश्ता रेग्युलर करत असाल, जर रेग्युलर कार्ब्स असलेला ब्रेकफास्ट किंवा पिष्टमय पदार्थांनी भरलेला ब्रेकफास्ट जर आपण घेतला तर आपल्या शरीरातली शुगर लेवल जी आहे ती नॉर्मल राहत नाही. त्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता शुगर लेवल ही आपली हंगर मध्ये जाऊ शकते किंवा नॉर्मल राहत नाही. पण जर आपण सकाळचा ब्रेकफास्ट हा बॅलन्स प्रोटीन ब्रेकफास्ट जर घेतला तर नक्कीच त्याचा फायदा असा होतो की आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल ही नॉर्मल राहते, म्हणजेच आपल्या शरीराला आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत होते. त्याबरोबर पाहू शकता शरीर हे खूप सुंदर आहे पहा. देवाने आपल्याला दिलेली एक बहुमूल्य देणगी आहे. फ्री मध्ये जरी दिलेलं असेल तर त्याची किंमत खूप मोठी आहे. आणि या शरीराची काळजी कशी घ्यायची ही कोणाच्या हातामध्ये आहे? हे आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे. स्वतःचा निर्णय असणार आहे. यू डिसाइड, यू चॉईस. या सुंदर आणि छान अशा शरीराची काळजी घेऊन आपल्याला आयुष्य जगायचं की मेडिसिन खाऊन आयुष्य जगायचं हे कोण ठरवणार? हे आपण स्वतः ठरवणार आहोत.
आणि नक्कीच जर आपण आपल्या शरीराला सकस संतुलित आहार, व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैली दिली तर आपलं शरीर हे सुंदर, छान आणि तंदुरुस्त बनणार आहे. आणि पाहू शकता या स्लाइडवर जसं मंदिरात गेल्यावर आपल्याला खूप भारी वाटतं, छान वाटतं आहे ना, वातावरण फ्रेश असतं, एनर्जी पॉझिटिव्ह असते. सेम त्याच पद्धतीने आपलं शरीर जे आहे ना, हे सुद्धा एक मंदिर आहे. परंतु त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कचरा कुंडीसारखी अवस्था आपण केलेली आहे. पिझ्झा, बर्गर, भजी, वडापाव, ऑइली फूड, फास्ट फूड, जंक फूड आपण खातोय आणि त्याचं कचऱ्यासारखी डस्टबिन सारखी अवस्था झाल्यानंतर शरीर हे अनहेल्दी शरीर बनतंय. परंतु जर आपल्या शरीराला जर आपल्याला सुंदर आणि छान बनवण्याची जर संधी भेटलीये तर डेफिनेटली एक मंदिरासारखं तुम्ही तुमचं शरीर बनवू शकता. आतून जर तुमचं शरीर सुंदर छान असेल तर तुमची एनर्जी, तुमचं स्टॅमिना, तुमची स्किन आणि तुमचे विचार सुद्धा सात्विक असणार आहेत आणि यासाठी तुम्हाला सात्विक आहाराची गरज आहे. यस. तर आता तुम्ही आतापर्यंत जी माहिती ऐकलेली आहे तर ही फक्त आपण माहिती ऐकली आहे. पण याच माहितीच्या आधाराने काही व्यक्तींनी सुंदर आणि छान असे अनुभव घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण ऐकणार आहोत. ती वेळ आलेली आहे. यस. अशी किती व्यक्ती आहेत जे खूप एक्साइटेड आहेत. स्वतःच्या मनामध्ये असं वाटतं मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. तर त्यांनी आपल्या डिव्हाइसवर काय करायचंय फास्ट मध्ये रेज हँड करायचंय. फास्ट मध्ये रेज हँड करणार आहात तुम्ही सर्वजण? आणि या स्लाइडवर पाहू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट अनुभव आपण घेणारच आहोत. परंतु त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल, आपण प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करतो पहा. करतो की नाही? प्रॉपर्टीचं असेल किंवा फायनान्शियली काही प्लॅनिंग असेल, है ना? सगळ्या गोष्टीचं आपण प्लॅनिंग करतो. परंतु आपण आपल्या लाईफचं काही प्लॅनिंग केलंय का आतापर्यंत? नाही केले तर आपल्याला ते सुद्धा करणं गरजेचं आहे. पहा, आपण रिटायरमेंट नंतर किंवा आपण काही विशिष्ट वयानंतर आपण आपल्या जीवनाचं काहीतरी प्लॅनिंग असलं पाहिजे. मग ते जीवन एवढं सुंदर जर भेटलंय तर ते कसं जगायचं आपल्याला? ते जीवन अगदी पक्ष्यासारखं कधीही उडणारं असावं. त्याचबरोबर इकडे पाहू शकता 80 वयामध्ये सुद्धा आपण सुंदर व्यायाम करून चांगला आहार घेऊन हेल्दी लाईफ जगणार असावं की असं खुर्चीवर बसून मेडिसिन खाऊन आयुष्य जगणारं असावं. हा स्वतःला प्रश्न विचारा आणि या स्लाइड मध्ये स्वतः चॉईस करा मला कसं आयुष्य हवंय. हे मी सांगत नाही. यस, मी ऐकलेलं आहे आणि त्यावर मी स्वतः हेल्दी राहण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही घेऊ शकता. यस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 2500 वर्षापूर्वी आयुर्वेदाचे जनक आहेत हिप्पोक्रेट यांनी लिहून ठेवले जर आपलं अन्न हे तुम्ही औषधासारखं जर घेतलं तर भविष्यामध्ये औषध घेण्याची वेळ कुणावरही येणार नाही. यस. तर हे आपण स्वतः ठरवणार आहोत. चला तर आता रेज हँड झालेला आहे त्यांचे वन बाय वन आपण एक्सपिरियन्स ऐकणार आहोत. यांचे एक्सपिरियन्स ऐकत असताना सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकायचे. यस. सो फर्स्ट अंजली मॅडम प्लीज कंटिन्यू. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग मॅडम, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझे नाव अंजली संचेती आहे आणि मी गेल्या 3 वर्षापासून ह्या कम्युनिटीला जॉईन आहे आणि खूप आरोग्याच्या समस्या घेऊन या कम्युनिटीला जॉईन झाले होते. जसे की मला मायग्रेनचा सगळ्यात जास्त 24 वर्षापासून हा त्रास होता. तसेच ऍसिडिटी, त्यानंतर मला गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मला सायनसचा पण प्रॉब्लेम होता. तर मी 3 महिन्यामध्ये माझं वाढलेलं 11 किलो वजन हे 3 महिन्यामध्ये सकस संतुलित आहाराची जशी कोचने माहिती दिली तसे मी त्याचं सेवन करून आणि 11 किलोचा मी फॅट लॉस केला आहे आणि सोबत ह्या बाकीच्या ह्या आरोग्याच्या समस्याही पूर्णपणे माझ्या गेल्या आहेत. जसे की मायग्रेनचा जो त्रास होता मला, मी खूप प्रयत्न करून थकले होते तर कुठेही मला रिझल्ट आला नव्हता. परंतु 3 वर्षापासून मला एकही अटॅक नाही आणि एकही टॅबलेट नाही. मी विदाऊट टॅबलेट युक्त लाईफ आज जगत आहे. येस, अभिनंदन. मॅडमसाठी क्लॅपिंग करूया. 10 किलो त्यांनी वजन कमी करून आज मेडिसिन फ्री लाईफ जीवन जगतायत. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. नेक्स्ट प्रगती मॅडम, गुड इव्हनिंग, बोला. अनम्यूट करा मॅडम. नाही, आवाज येत नाही माझ्यापर्यंत. अनम्यूट करा पुन्हा एकदा. तोपर्यंत नेक्स्ट जाऊया आपण. ओके, तोपर्यंत आपण ऐश्वर्या मॅडम कडे जाऊया. येस, ऐश्वर्या मॅडम प्लीज.
येस, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर सर्वांना सुंदर सायंकाळच्या सुंदर शुभेच्छा. माझं नाव ऐश्वर्या आहे आणि मी मुंबईवरून आहे. गेल्या 3 वर्षापासून आपल्या ह्या हेल्दी हॅपी कम्युनिटीला जॉईन होण्याचं कारण होतं सर्वांसारखं वाढलेलं वजन आणि बिघडलेले हेल्थ. खूप हेल्थ इश्यू घेऊन कम्युनिटीमध्ये आले होते आणि खूप छान असा माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. 22 किलो वजन कमी केलेलं आहे. स्किन रिझल्ट आहे. खूप छान असा कमरेचा कमरा झाला होता. अतिशय सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. त्याचबरोबर माझ्या मणक्यामध्ये गॅप होता, तर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. तर खरंच माझे 5 लाख रुपये वाचलेले तिथं आणि थायरॉइडची गोळी चालू होती 75 mgची, तीही डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झालेली आहे. ह्याचं सर्व श्रेय मी माझ्या कोचला, फ्युलला आणि सकस संतुलित शुद्ध सात्विक पौष्टिक आहाराला देईल. कारण गेल्या 3 वर्षापासून जसं मॅडमनी सांगितलं तसं हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे. एकही दिवस मिस करत नाही, तेही 2 टाइम. थँक यू सो मच मॅम बोलण्याची संधी दिली. येस मॅडम, आफ्टर बिफोर फोटो असेल तर शेअर करा. 1 मिनिट. येस, तर मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करूया. पहा, त्यांनी शेअर केल्याप्रमाणे थायरॉइडचा चॅलेंज होता, परंतु नॉर्मल लेवलला आहे. वजन कमी केल्या कारणास्तव हा त्यांचा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे. व्यक्तिनिशी हा वेगळा असू शकतो. येस, अप्रतिम, जबरदस्त. सो नेक्स्ट जाणार आहोत आपण. स्नेहल पवार सर, सॉरी पवार सर आहे तिथे. येस, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझे नाव आनंद पवार, मी मुंबईमधून आहे. मी या कमिटीला जॉईन होऊन 38 महिने झाले. या कमिटीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे वाढलेले वजन, त्याचबरोबर आलेला ब्रेन स्ट्रोक आल्याबरोबर मला बीपीची आणि कोलेस्ट्रॉलची सुद्धा गोळी चालू झालेली होती आणि एचबी माझा मायनस होत चाललेला होता. 21 दिवसामध्ये 6 किलो आणि 1.5 महिन्यामध्ये 10 किलो आणि बीपीची आणि कोलेस्ट्रॉलची गोळी फक्त 1.5 महिन्यामध्ये डॉक्टरांच्या सहाय्याने बंद झाली. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. माझ्याविषयी तुमचा खूप छान येऊ शकतो. येस, अप्रतिम. सरांसाठी क्लॅपिंग करूया आपण. खूपच सुंदर असा रिझल्ट त्यांनी घेतलेला आहे. येस, नेक्स्ट. थँक्यू सो मच. आनंद सरांसाठी क्लॅपिंग. बसवते सर, प्लीज कंटिन्यू. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी नागनाथ भानुदास बसवते, किनवट वरून आहे आणि खूप मला मॅडम आरोग्याचे खूप प्रॉब्लेम होते. माझं या कम्युनिटीशी जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन. खूप वजन वाढलं होतं. वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. जवळपास 3 वर्ष झालं हे प्रयत्न करत होतो की वजन वाढल्यामुळे, आणि एवढे चॅलेंज होते मॅडम मला. जवळपास मी 90 किलो 82 किलो वजन होतं आणि पूर्ण परिवार माझ्या वजनासाठी परेशान होता की वजन कमी झालं पाहिजे. कारण उलट वजन वाढत होतं, फिरायला जात होतो, पण डाएट माहित नव्हता. असंच या कम्युनिटीशी जॉईन झाल्यामुळे मला डाएट कळाला आणि नंतर लक्षात आलं की खरंच आपलं कुठं काहीतरी चुकते आणि एवढं वजन वाढलं की मग दम धाप लागली. माझे मित्र सांगितले की सर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची खूप गरज आहे, कारण तुम्हाला कोणत्याही क्षणी खूप दम लागते. मग ज्यावेळेस दवाखान्यात गेल्यानंतर मॅडम मला लक्षात आलं, डॉक्टर म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे हृदयाचा. आणि एक कारण काय तर 13 टॅबलेट चालू झाले मॅडम मला. आणि ते टॅबलेट डॉक्टरनं काय सल्ला दिलाय, तुम्हाला वाल कधी कोणत्या क्षणी बदलावं लागेल. तर त्यासाठी मी म्हणलो नाही, मला ऑपरेशनचं टाळायचंय, त्याच्यासाठी काही उपाय प्रयत्न, तर वजन कमी करा म्हणून. मग वजन कमी करा, खरंच ही कम्युनिटी मिळाली, माझी ग्रेट कोच मिळाली, माहिती आता जसं आपण जॉईन झालो तसं. आणि त्या ठिकाणून मला पहिल्या महिन्यामध्ये 7 किलो वजन कमी केलं आणि 3 महिन्यामध्ये 17 किलो वजन कमी केलं. आणि ज्यावेळेस माझं वेट कमी झालं ना, त्यावेळेस पाहू शकता हे माझा पर्सनल रिझल्ट आहे. असं कपडे खूप झक होते अंगामध्ये, पण चेहऱ्यावर हास्यच नव्हतं. आणि एवढं वजन वाढलं की कधी चॅलेंज यायसारखं हे झालं. मग त्यानंतर माझा 17 किलो फॅट लॉस झाला आणि त्यावेळेस माझ्या 13 टॅबलेट बंद झाले. हे माझा पर्सनल रिझल्ट आहे. इतरांचा याच्यापेक्षा छान असू शकते आणि आज मी फिट अँड फाईन आहे. थँक्यू. येस, अभिनंदन. 17 किलो सरांनी वजन कमी केलेलं आहे आणि मेडिसिन फ्री लाईफ जीवन जगत आहेत. येस, नेक्स्ट हिरा मॅडम. Yes, good evening, madam. Good evening, all of you. Thank you, madam, आज मला माझा एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल. कम्युनिटीला जोडण्याचं कारण सरांचं वाढलेलं वजन आणि मला खूप चॅलेंजेस होते मॅडम. तर मला
प्रॉब्लेम होतात तर 20% व्यायाम आणि 80% संतुलित आहार आणि माझं कोचचं मार्गदर्शन मला असं खूप छान रिझल्ट आलेला आहे मॅडम. माझं आज बाळ हेल्दी हॅपी आहे. बाळ माझं 9 महिन्याचं आहे. मला खूप छान असं कोचने मला जसं एक्स्ट्रा न्यूट्रिशन ऍड करायचं सांगितलं आणि तसं मी एक्स्ट्रा न्यूट्रिशन ऍड केलं आणि जगातील नंबर 1चा आहार घेतला. एकदम मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. तर मॅडम मला सांगायला आवडतं की मला पिरियड तर येत नव्हती आणि चॅलेंजेस होते मला प्रेग्नन्सी राहत नव्हती तर प्रेग्नन्सी पण राहिली आणि खूप छान मला रिझल्ट आलेला आहे. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्तिनिशी बदलू शकतो मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. येस, अप्रतिम. जोरदार क्लॅपिंग करूया आपण हिरा मॅडम साठी. सो पाहिलं सुंदर त्यांच्याकडे जे बाळ आहे ते हार्मोन इनबॅलन्सचे चॅलेंजेस आणि शरीराला जर प्रॉपर न्यूट्रिशन प्रॉपर लाईफस्टाईल आपण ठेवली तर ते नॉर्मल लेवलला येऊन आपल्याकडे असं सुंदर रिझल्ट सुद्धा येऊ शकतो. हा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे आणि व्यक्तिनिशी वेगळा असू शकतो. सारिका मॅडम. बोला, अनम्यूट करा. अनम्यूट नाही झालात मॅडम. मी जो मेसेज दिलाय तुम्हाला ब्ल्यू बॉक्स मध्ये त्याच्यावर क्लिक करा. चल तोपर्यंत नेक्स्ट जाऊया आपण. मॅडम चेक करा तोपर्यंत वंदना मॅडमचा अनुभव घेऊया आपण. वंदना मॅडम बोला. येस, गुड इव्हनिंग मॅम. नमस्कार सगळ्यांना. थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिलीत. खूप छान अशी माहिती दिलीत मॅडम. मी पण अशीच माहिती 3 वर्षापूर्वी ऐकलेली कॉलवर आणि खूप छान वाटलं आणि नंतर मग माझ्या ग्रेट कोच यांनी मला सकाळच्या मॉर्निंग वर्कआउटची लिंक दिली. तिथे मी एक्सरसाइज करायला लागली पण एक्सरसाइज काय होत नव्हती कारण वाढलेलं वजन खूप होतं आणि तसंच हेल्थ चॅलेंज देखील खूप होते. जसं की पाहू शकता थायरॉइड होता, संधिवात होता, पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, खूप सारे हार्मोन्स इम्बॅलन्स होते. आता मी आणि माझ्या दोन्ही मुली बहिणी बहिणी दिसतोय. अमेझिंग असं बॉडी म्हणजे शरीरातील वजन कमी केल्यानंतर खूप छान फिलिंग येते आणि तसंच माझे थायरॉइडची टॅबलेट डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झालेली आहे. तसेच बीपी लो व्हायची, हार्मोन्स इम्बॅलन्स असल्यामुळं पीसीओडी म्हणजे जसं प्रेग्नन्सी किंवा आपण म्हणतो एमसी रेग्युलर नव्हती. तसंच पायाची हाडं अशी वाढलेली त्याच्यात इंजेक्शन भरायचे होते पण अक्षरशः डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ते करावंच लागेल आणि तसंच संधिवातामुळं एक माझा हात आणि पाय आणि एक तोंडाची बाजू अशी थोडी क्रॉस झालेली. तर अक्षरशः खूप काही असे हेल्थ चॅलेंज होते. तसंच माझा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. गर्भपिशवीला गाठी झालेल्या त्या देखील आपल्या 20% एक्सरसाइज 80% आहारातील बदल करून क्लिअर झालेल्या आहेत आणि तसंच मला एक म्हणजे जसं म्हणतो आपण आर्थरायटिसचे अटॅक 3 येऊन गेलेले आहेत आणि एक अटॅक देखील येऊन गेलेला आहे आणि जसं आपलं खूप अमेझिंग असं ग्रेट न्यूट्रिशन आहे, आहार आहे सकस संतुलित ते आणि माझ्या कोचचे मार्गदर्शन हे घेत आहे. तसंच माझ्यापुरतं मर्यादित न ठेवता मी माझ्या घरात फॅमिली आणि तसंच माझ्या आई वडील असतील किंवा अजून खूप साऱ्यांना मदत करत आहे. थँक्यू सो मच मॅडम मला बोलण्याची संधी दिलीत. धन्यवाद मॅडम. येस, वंदना मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग. येस, अप्रतिम. खूप सुंदर बघा घेतलेल्या निर्णयामुळे आज मेडिसिन फ्री लाईफ जीवन जगतायत. नेक्स्ट सारिका मॅडम चेक करा होतंय का अनम्यूट. तोपर्यंत आपण सरांकडे जाऊ. प्रगती मॅडम तुमचं होतंय एकदा चेक करा अनम्यूट होतंय का. चला सर गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मॅम मी कम्युनिटीला जॉईन झालो वाढलेल्या वजनामुळे आणि या कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर मॅडम मी या 1.5 महिन्यात एक 15 किलो तर वजन कमी केलेलं आहे. वाव, अभिनंदन. जोरदार क्लॅपिंग सर. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. 15 किलो त्यांनी चरबीयुक्त वजन कमी केलेलं आहे. अजून काही चेंजेस जाणवत आहे सर तुम्हाला. चेंजेस मॅम माझं हेल्थ चॅलेंज चालू झालेलं आणि ह्यांच्या चॅलेंज मध्ये पित्ताचा त्रास व्हायचा, टायमिंग कळत नव्हता, नाश्ता कधी पण जेवण, त्याच्यामुळे सकाळच्या 3 वाजलेल्या पहाटेच्या 4 वाजलेल्या कळत नव्हत्या. कधीही उठून गोळी घ्यायचो आणि या कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर माझी पूर्णपणे मॅम 1.5 महिन्यात गोळी पूर्णपणे बंद झालेली आहे. म्हणजे गोळी चालूच व्हायचे याला आलेले पण मी कम्युनिटीला जॉईन झालो. मला ते कोच भेटले, कोचने मला मार्गदर्शन केलं आणि मी त्या मार्गदर्शनाखाली आहे ना मॅम आता सध्याला चालू डाएट ठेवलेला आहे.
येस, अभिनंदन. खूप सुंदर. पुन्हा एकदा क्लापिंग सरांसाठी. नेक्स्ट प्रगती मॅडम. इव्हनिंग मॅडम. डबल टी वाजली का? माझे नाव प्रगती संदीप कात्रजकर. मी जामखेडून आहे. माझे कोच तुकाराम गाडे सर आणि हिरा मॅडम. तर मी आले होते हेल्थ चॅलेंज घेऊन. वाढलेलं वजन आणि वजनासोबत भरपूर मला हेल्थ चॅलेंज होते की पित्त, डोकं दुखायचं, परत पोटात दुखायचं, परत कंबर दुखायचं. तर डॉक्टर म्हणले होते तुम्हाला मणक्यात गॅप पडलेला आहे किंवा कमरात गॅप पडलाय. तर मी म्हणलं बरे. नंतर मग मला कोरोनाच्या वेळेस इतके चॅलेंज वाढले की भरपूर मला हाताने काहीच करता येत नव्हतं. डायरेक्ट डॉक्टर म्हणले की तुम्हाला संधिवात आहे. तो संधिवात पण माझा पूर्ण नाहीसे झाला. मी रोज 5 टॅबलेट खात होते. ते टॅबलेट पूर्ण बंद झाल्या आणि मी हॅपी हेल्दी आणि थँक्यू म्हणेन ह्या फ्युलला, थँक्यू म्हणेन ह्या ग्रेट कमिटीला, थँक्यू म्हणेन मॅडमला. अशी संधी कुठंच भेटत नव्हती आणि माझं कुणी एवढं ऐकत नव्हतं. पण मी सरांना ब्रेनची टॅबलेट चपाती आपली लाटतो का त्यात मी फोडून घातली. तेव्हा सरांच्या जरा थोडं डोक्यात आलं आणि त्यांनी मग त्यांचं पण हे केलं. नंतर माझं व्यवस्थित नाहीतर सर मनावर घेत नव्हते. सरांनी मॅडम, तुमच्या सरांचा मेजर चॅलेंज काय होता तो सांगा आणि त्यांच्यामध्ये आता काय बदल झाला तो सांगा. ते डिप्रेशन मध्ये गेले होते 10वीला. त्यांचा विषय केला होता. तर ते म्हणजे त्यांनी जे डिप्रेशन मध्ये गेले होते ते काय हेच नव्हते होत. असे नुसते झोपायचे, जेवण करायचे आणि झोप पूर्ण उठतच नव्हते कसले. आणि डॉक्टर म्हणले होते की ह्यांना जन्मभर गोळ्या खावा लागत्या ना. तर मग असंच ग्रेट कोच आले आमच्याकडे. ह्यांनी व्यवस्थित सांगितलं. तर ब्रेन हेल्थ टॅबलेटने माझं पूर्ण आयुष्यच आनंदी केलं, घरच पूर्ण आनंदी केलं आणि इतका चांगला रिझल्ट आलाय की असं म्हणजे कधीच मी म्यूट झालं. चला, तर थँक्यू सो मच मॅडम. मॅडमसाठी क्लॅपिंग करूया. बघा, त्यांच्या अनुभवामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांच्या मिस्टरांना एन्झायटी, डिप्रेशनचा त्रास होता आणि त्यासाठी ते मेडिसिन खात होते. परंतु इथे सकस संतुलित आहार घेतला, ब्रेनला लागणारं न्यूट्रिशन त्यांनी शरीराला दिलं आणि सुंदर पद्धतीने आज ते नॉर्मल आहेत. म्हणजे त्यांचे जे मेडिसिन आहेत ते आज मेडिसिन फ्री लाईफ जीवन जगतायत. आणि नक्कीच कुटुंबातील एक कर्ता व्यक्ती जर हेल्दी बनला तर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते आणि आज त्यांच्या कुटुंब पूर्ण हेल्दी, हॅपी, स्वस्थ लाईफ जगतात. तर ही कम्युनिटी जी आहे ही आपल्याला आयुष्यभरासाठी हेल्दी, फिट, स्वस्थ राहण्यासाठी मदत करणार आहे आणि सर्वांचे अनुभव खूप ग्रेट आणि अप्रतिम होते. पुन्हा एकदा सर्वांसाठी जोरदार क्लॅपिंग. परंतु सर्वांचे अनुभव हे वैयक्तिक आहेत. इथे आहार, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार, आरोग्यदायी जीवनशैली च्या मदतीने आपल्याला हेल्प केली जाणार आहे आणि ते कुठलेही मेडिसिन स्वतः कमी करत नाहीत किंवा स्वतः बंद करत नाहीत. तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते हळूहळू कमी होतात. हे एक्सपिरियन्स आपण ऐकलेले आहेत. आणि त्याचबरोबर जर वाढतं वजन असेल ते कमी होण्यासाठी मदत होते. अंडरवेट असाल तर ते कसं वाढवायचं त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हेल्प केली जाते. आणि आता आपण पाहणार आहोत या आहाराचा फायदे काय काय आहेत. आपण सर्वांनी जाणून घेतले एक्सपिरियन्स, परंतु फायदे काय काय आहेत यस हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर एक स्लाइड तुम्हाला शेअर होणार आहे. त्या स्लाइडवर पाहू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो आहार आहे शरीराची योग्य वाढ आणि विकास करण्यासाठी घेतला जातो. वाढ आणि विकास म्हणजे काय, तर शरीरामध्ये आपल्याला जे पाहिजे ते पोषक तत्व आणि जीवनसत्व जर भेटले तर शरीराची चांगल्या पैकी वाढ होते. त्याचबरोबर प्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. 99% आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर शरीरातून विषद्रव्य बाहेर टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते. शरीराचं शुद्धीकरण होण्यासाठी हेल्प होते. त्याचबरोबर कायम तारुण्य टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते. तारुण्य टिकवणं म्हणजे काय, आपलं वय 50 असेल परंतु आपण 30 वर्षाचे दिसतोय, फिलिंग जबरदस्त आहे, त्याला आपण म्हणतो आपण तारुण्य टिकवणं किंवा एंटी एजिंग दिसणं. याच्यासाठी सुद्धा आपल्याला न्यूट्रिशन हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आणि एनर्जी वाढवण्यासाठी आपल्याला या सकस, संतुलित, सात्विक, पौष्टिक आहाराची गरज आहे. आणि हा आहार जर आपल्याला हवा असेल तर त्यासाठी खूप वेळ आणि खूप पैसा खर्च करावा लागेल.
परंतु तरी सुद्धा आपल्या शरीराला जास्तीत जास्त कॅलरी त्यामधून भेटतील. पण जर असा नाश्ता आपल्याला हवा असेल तर तो नाश्ता जगातील मान्यता प्राप्त डॉक्टर्स, शास्त्रज्ञ यांनी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी कॅलरी आहेत, 114 प्रकारची पोषक तत्व आहेत आणि हा जर आपण दररोजच्या दररोज शरीराला दिला, पूर्ण कुटुंबासोबत आपण एन्जॉय केला तर नक्कीच आपला दिवस हा उत्साही, आरोग्यपूर्ण जात असतो आणि नक्कीच आपल्या शरीराची किंमत तुम्ही पाहू शकता. शरीर खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच हेल्थ इज वेल्थ है ना, आरोग्यम धन संपदा. आज जर आरोग्य असेल तर आपण आज प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. गमावलेली प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो. त्यासाठी आपलं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. सो आता तुम्हाला निर्णय काय घ्यायचा आहे पहा. अब नाही तो कब, बे नाही तो कोण. आता सेशन ऐकलंय मी, खूप जबरदस्त आहे, एक्सपिरियन्स ऐकलेत, पण मी आता डिसिजन नाही घेणार तर कधी घेणार, आणि माझ्यासाठी नाही तर कोणासाठी. बरोबर. तर आता डिसिजन घेण्याची वेळ आलेली आहे की उद्यापासून मला माझ्या स्वतःच्या शरीरासाठी वेळ द्यायचा आहे. का तर मला हेल्दी लाईफ जगायचं आहे, मला स्वस्थ लाईफ जगायचं आहे. त्यासाठी आपले जे वेलनेस कोचेस आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरामधून तुमच्या मोबाईल वरून एक फ्री वर्कआउट सेशनची लिंक पाठवणार आहेत. मॉर्निंगला म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये फ्री व्यायाम करून घेतला जातो. त्याचबरोबर मेडिटेशन आहे. त्याचबरोबर तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी झुंबा सेशन सुद्धा असतो आणि अशा विविध टॉपिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे प्राईम टाइम सेशन सुद्धा दिला जातो. आणि यासाठी हेल्प कोण करणार आहे तर तुमचे वेलनेस कोच. त्याची लिंक कोण देणार आहे तर तुमचे वेलनेस कोच. मग ती लिंक तुम्हाला आता घ्यायची आहे आणि उद्या सकाळी पूर्ण कुटुंबासोबत छानपैकी एन्जॉय करत करत व्यायाम सेशनला जॉईन करायचं आहे. आणि आत्ताच हा सेशन संपल्यानंतर पहिलं थँक्यू म्हणायचं ज्या व्यक्तीने तुम्हाला लिंक पाठवलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कविता मॅडमनी जे सांगितले सकाळची लिंक कोणती आहे सर ती मला पाठवा, मी खूप एक्सायटेड आहे माझ्या पूर्ण कुटुंबासोबत जॉईन करण्यासाठी. यस. आणि हे सांगितल्यानंतर तुमचे वेलनेस कोच अजून एक महत्वाचे तुम्हाला हेल्प करणार आहे. सांगू, जर तुम्हाला काही कारणास्तव सकाळच्या वेळेमध्ये लेट उठण्याची सवय असेल तर तुमचे वेलनेस कोच इतकी काळजी घेणार आहेत की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला सुंदर असं आहाराचं मॅनेजमेंट पण करून देणार आहेत. इथे डाएट नाही, उपाशी न राहता नैसर्गिक पद्धतीने आहाराचं मॅनेजमेंट करून आपलं वजनही कमी करू शकतो आणि आपण आपल्या स्वतःला हेल्दी करू शकतो. यासाठी मार्गदर्शन करणारे व्यक्ती कोण आहेत? सो आपले वेलनेस कोच. सो त्यांना आपल्याला लिंक साठी कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे, ते तुम्हाला लिंक देतील. आणि मॉर्निंगला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला उठवण्यासाठी सुद्धा एक वेकअप कॉल करणार आहेत की नाही? ग्रेट. सो क्लॅपिंग करूया पुन्हा एकदा त्यांच्यासाठी. यस. तर वेळ झालेली आहे, आता आपण कॉल वाइंड अप करणार आहोत आणि भेटणार आहोत मॉर्निंगच्या वर्कआउट सेशन मध्ये. सो थँक्यू माय कोच, थँक्यू फ्यूल, थँक्यू ऑल हेल्दी हॅपी कम्युनिटी. बाय बाय.